स्टुडंट्स, आपला चॅप्टर चालू होता मॅथमॅटिकल मेथड्स. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी ॲज स्केलर्स अँड वेक्टर्स. वी स्टडीड व्हॉट एक्झॅक्टली इज वेक्टर, टाइप्स ऑफ वेक्टर, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स, अँड वी स्टार्टेड विथ द अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. ओके, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट मी तुम्हाला शिकवला होता मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय स्केलर. दिस वॉज द फर्स्ट पॉइंट आय टॉट यू. Second point I taught you what to do if two vectors of same type are in same direction. How to find out their resultant? Addition. If two vectors of same type are in opposite direction, how to find out their resultant? Subtraction. Okay. इथपर्यंत गेलो होतो आपण. Now today's lecture is very important. Okay. कारण आज मी तुम्हाला एक्झॅक्टली वेक्टरचं रिप्रेझेंटेशन आणि रिझल्टंट काढायची टेक्निक शिकवणार आहे. ओके, नाउ इमॅजिन, ओके, जस्ट इमॅजिन यू हॅव टू वेक्टर्स. ओके, बघा इकडे, इथेच ड्रॉ करतो मी. दिस इज द फर्स्ट वेक्टर. ओके, विल लेबल दिस वेक्टर ॲज वेक्टर AB bar. ओके, AB bar एक symbolic representation पण देतो अल्फाबेट P bar. So the first vector is AB bar, or the other name for the vector is P bar. Okay, and I have another vector CD bar. Okay, also known as Q bar. Okay, ठीक है. So I have drawn two vectors. First vector is AB bar, okay, which is also called P bar, and the another vector is CD bar, which is also called Q bar. Okay, now you can see there are two vectors. Okay, now these two vectors are of same type. ठीक है, first point, these two vectors are of same type. म्हणजे दोघांचा टाइप सेम आहे. Okay, so whether it is AB bar or CD bar, both are of same type. Okay, and now I have shown you the exact their representation of the vectors. Representation दाखवले. So arrowhead points the direction of vector. ठीक है, arrowhead काय point करतो? Direction of vector. So this is the direction of vector. Okay, ही direction आहे vectorची. आता जर का तुम्ही नीट बघितलं, okay, if you look properly to the vector, okay, then they are not parallel to each other. Okay, means they are not in same direction and they are not in opposite direction. ते सेम डिरेक्शन मध्ये नाहीये हे खरं आहे, पण ते अपोजिट डिरेक्शन मध्ये पण नाहीये. ओके, दे हॅव अ डिफरंट डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू इच अदर. ओके, आणि अशा केसेसमध्ये रिझल्टंट कसा काढायचा? इफ दे आर पॅरलल, इफ दे आर इन सेम डिरेक्शन, वी ऍड देम, ओके, टू गेट द रिझल्टंट. If they are in opposite direction, we subtract them to get the resultant. But in this situation, okay, what to do that we don't know. आपल्याला माहित नाहीये काय करायचं. ओके, किंवा आपल्याला याचं रिझल्टंट काढायचं आहे. ओके, सो वी वॉन्टेड टू फाइंड आउट रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स. ठीक आहे, आता देर आर टू वेज टू फाइंड आउट द रिझल्टंट. बघा, परत एकदा ऐका. देर आर टू वेज टू फाइंड आउट द रिझल्टंट. म्हणजे मी असं म्हणालो की दोन प्रकारे रिझल्टंट काढता येतो. दोन वेगवेगळे रिझल्टंट नाही येतं, रिझल्टंट एकच आहे. या दोघांचा रिझल्टंट एकच येणार आहे, पण तो दोन प्रकारे काढता येतो. सो यू कॅन फाइंड आउट द रिझल्टंट बाय टू डिफरंट मेथड्स. ओके, ठीक आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट मेथड अँड द सेकंड मेथड? ओके, द फर्स्ट मेथड इज कॉल्ड triangle law. Okay, and the second method is called parallelogram law. Okay, so the first method to find out the resultant is triangle law and the second method is parallelogram law. Okay, मी परत एकदा सांगतो, नीट ऐका. मी असं नाही म्हटलं की दोन रिझल्टंट येणार आहे, रिझल्टंट एकच येणार आहे, पण तो एक रिझल्टंट तुम्ही दोन प्रकारे काढू शकता. एक तर ट्रायंगल लॉनी काढा किंवा पॅरलेलोग्राम लॉनी काढा. याचा अर्थ तुम्ही कुठला लॉ फॉलो करताय ते इम्पॉर्टंट नाहीये.
the answer which you are going to get by both the methods is same answer. ओके, म्हणजे याचा अर्थ दोन मेथड्स आहेत, एक ट्रायंगल लॉ आणि दुसरी पॅरलेलोग्राम लॉ. ठीक आहे. नाव व्हेन आय टॉट यू वेक्टर्स, ओके, त्यावेळेस मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती. दिस इज द एरो हेड. दिस इज कॉल्ड एज हेड ऑफ द वेक्टर. ओके, and this is called as tail of the vector. Okay, so this is the head of the vector, this is the tail of the vector. Fine. Okay, head and tail. ठीक है. आता I am going to use these words, that's why I am revising it. Okay, मी हे शब्द वापरणार आहे. आता नीट ऐका. तुम्हाला काय काढायचं आहे, ह्या दोघांचं रिझल्टंट काढायचं आहे. ओके, पहिला मी तुम्हाला कुठला लॉ शिकवणार आहे. आय एम गोइंग टू टीच यू दिस लॉ. विच लॉ? Triangle law. Okay, so first I'll teach you triangle law and how to find out resultant by using triangle law. Okay, बघा आता लक्ष द्या. Okay, now नीट बघा. AB बार आणि CD बार. ओके, ते जसे दिसत आहेत तसेच काढायचे, डायरेक्शन चेंज करायची नाही. मग मी इथे काढलं AB बार. ठीक आहे, मी एक्झॅक्टली तसाच काढला जसा AB बार दिसतोय. त्याचं नाव काय? पी बार. ठीक आहे, फाईन. ओके, नाउ लिसन केअरफुली. वर्ड्स नीट ऐका माझे, काय म्हणतोय मी ते. इन ट्रायंगल लॉ, ओके, इन ट्रायंगल लॉ कीप द टेल ऑफ सेकंड वेक्टर ऑन हेड ऑफ फर्स्ट वेक्टर. ओके, आई टेल यू अगेन. इन ट्रायंगल लॉ कीप the tail of second vector on head of first vector. ओके, ट्रायंगल लॉ मध्ये दुसऱ्या वेक्टरची टेल पहिल्या वेक्टरच्या हेडवर ठेवा. ओके, बघा, म्हणजे आम्ही उचलला इकडनं आणि इथे आणून ठेवला असा, पण हे करताना त्याची डायरेक्शन नाही बदलायची. ओके, सीडी असा तिकडे चाललाय ना, तर तो तसाच राहिला पाहिजे, साधारण त्याच अँगलनी. Okay, so this is BC bar, sorry, not BC bar, this is CD bar. इथेच लिहितो मी CD bar, which is also called as Q bar. ठीक आहे, आर यू गेटिंग इट? ज्यावेळेस तुम्ही त्याला उचलून इथे ठेवताय, ओके, यू आर नॉट सपोज टू चेंज इट्स डायरेक्शन. फाईन, तुम्हाला त्याची डायरेक्शन बदलायचा अधिकार नाहीये. ओके, बघा परत एकदा सांगतो. ट्रायंगल लॉ मध्ये काय केलं? कीप द टेल ऑफ सेकंड वेक्टर ऑन हेड ऑफ द फर्स्ट वेक्टर. ओके, याच्यामुळे काय झालं रे, वेक्टर्स आर वन आफ्टर अनादर. बघा ना, हा पहिला वेक्टर आहे, कुठून सुरू झाला, त्याचं नाव काय रे? AB बार. म्हणजे A स्टार्टिंग पॉइंट, B एंड पॉइंट. सो फर्स्ट वेक्टर इज AB बार, सेकंड वेक्टर इज CD बार. जिथे AB संपला तिथून CD स्टार्ट झाला. राईट, म्हणजेच दिस इज कॉल्ड वेक्टर्स इन ऑर्डर, वन आफ्टर अनादर. So this situation is called vectors in order. ठीक आहे. सो ट्रायंगल लॉ साठी काय करायचं कळलं पहिल्यांदा. ट्रायंगल लॉ तेव्हाच यूज करता येतो तुम्हाला when your vectors are in order. Okay, so this is AB bar and this is BC bar, sorry, CD bar. AB bar and CD bar. ठीक आहे. ओके, आता या दोघांचा काढायचा आहे रिझल्टंट. काय काढायचं आहे? रिझल्टंट. ओके, नाउ द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर, ओके, इज अ वेक्टर. पहिले हे समजून घ्या. हा पण वेक्टर आहे, हा पण वेक्टर आहे, दोघांचा टाइप सेम आहे. ओके, आणि या दोघांचा जो रिझल्टंट येणार आहे तो पण वेक्टरच आहे. म्हणजे त्याला दोन गोष्टी आहेत, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. ओके, मग कोण आहे सर रिझल्टंट? द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर इज अ थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ओके, सो ही लाईन कोण आहे? रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर. कळतंय का? या दोघांचा हा कोण आहे? रिझल्टंट आहे. ओके, आणि तो हा पण वेक्टर आहे, हा पण वेक्टर आहे. रिझल्टंटला मी आर बार म्हणतो. आर बार सुद्धा वेक्टरच आहे. आणि तो कुणाचा रिझल्टंट आहे? आर बार इज अ रिझल्टंट ऑफ पी बार प्लस क्यू बार. ओके, आर बार इज अ रिझल्टंट ऑफ पी बार अँड क्यू बार. ओके, मग सर त्या रिझल्टंटची डायरेक्शन कशी आहे? वेदर इट इज ए टू डी, कारण तो पण वेक्टर आहे. मग डायरेक्शन ए टू डी आहे का डी टू ए? द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट
is from starting point of first vector to the end point of second vector. हा बघा, हा पहिला वेक्टर आहे, याचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे, म्हणजे ही डायरेक्शन आहे रिझल्टंटची. समजलं? ओके. अँड दिस इज कॉल्ड ट्रायंगल लॉ. याला काय म्हणायचं? ट्रायंगल लॉ. फाईन. ओके. नाउ आय टेल यू स्टेटमेंट. ओके, ठीक आहे. तुमच्या पुस्तकात व्यवस्थित स्टेटमेंट दिले, मी ते वाचतो. ओके, नंतर तुम्हाला नोट्स लिहिताना स्टेटमेंट लिहायचे. ओके, बघा, if two vectors describing same physical quantity, म्हणजे both are of same type. Okay, if two vectors describing same physical quantity are represented in magnitude and direction. वेक्टर म्हटल्यावर काय असतं? मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. ओके, परत एकदा फर्स्ट लाईन सांगतो. इफ टू वेक्टर्स, ओके, if two vectors of same physical quantity are represented in magnitude and direction by the two sides of a triangle, taken in order म्हणजेच one after another. Okay, बघा, if two vectors of same physical quantity, okay, represented in magnitude and direction, okay, are represented or drawn like a two sides of a triangle taken in order, then their resultant is a third side of triangle. Okay, which is directed from starting point of first vector to the end point of second vector. याला म्हणतात स्टेटमेंट. कुणाचं स्टेटमेंट? ट्रायंगल लॉ. याला ऍक्च्युली पूर्ण नाव असं आहे याचं, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. समजलं? ओके, म्हणजेच याचा अर्थ, जर मी तुम्हाला दोन वेक्टर पॅरलल दिले तर त्यांचा रिझल्टंट पण तसाच येतो. अँटी पॅरलल आणि रिझल्टंट कसा काढता तुम्ही? बेरीज करून. अँटी पॅरलल दिले तर रिझल्टंट येतो, आणि कसा काढता तुम्ही? सबट्रॅक्शन करून. ओके, मग सर इथे जर का दोघांची डिरेक्शन वेगळी असेल तर हा त्यांचा रिझल्टंट आहे. हे बघा, हे मॅग्निट्यूड नाहीये. काही जणांना वाटेल सर तुम्ही इथे प्लस लिहिलंय म्हणजे पी आणि क्यू ला ऍड करायचं का? नाही, याला वेक्टर रिप्रेझेंटेशन म्हणतात. या वाक्याचा अर्थ काय माहिती का? आर हा पी आणि क्यूचा रिझल्टंट आहे, एवढाच अर्थ आहे. मी असं नाही म्हटलं की आरचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर पी आणि क्यू ऍड करा. नाही, म्हणजे पी जर का 4 असेल, क्यू जर का 3 असेल तर आर 7 येणार नाही. तो 7 कधी येतो? जेव्हा दोघांची डिरेक्शन सेम असते, आणि इथे ती सेम नाहीये. त्यामुळे हे जे लिहिले ना मी, पी बार प्लस क्यू बार, हे मॅग्निट्यूड नाहीये, याला वेक्टर रिप्रेझेंटेशन म्हणतात. या वाक्याचा किंवा याचा फक्त एकच अर्थ आहे की आर इज अ रिझल्टंट ऑफ पी अँड क्यू. याचा अर्थ असा नाहीये की आर काढण्यासाठी पी आणि क्यू ची बेरीज करा. बेरीज नाहीये ती, ते वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचं की पी आणि क्यू हे दोन वेक्टर आहेत ना, या दोघांचा रिझल्टंट कोण आहे? आर. फक्त हे बोललो नाही आपण, हे वेक्टर मध्ये कसं लिहिलं? आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. आरचं मॅग्निट्यूड नाहीये हे. मॅग्निट्यूड मध्ये ऍडिशन होत नाही. मॅग्निट्यूड मध्ये ऍडिशन कधी होते? वेन दे हॅव सेम डिरेक्शन, आणि इथं डिरेक्शन सेम नाहीये. ओके, देअरफॉर आर इज अ रिझल्टंट, नो डाऊट. आर रिझल्टंट आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की आर काढण्यासाठी पी आणि क्यू ची बेरीज करा. मग सर आर कसा काढायचा? त्याचं डेरिव्हेशन शिकवणार आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला लॉ मध्ये काय शिकवते की तिसरा म्हणजे रिझल्टंट वेक्टर कोण आहे आणि त्याची डायरेक्शन शिकवते फक्त. मॅग्निट्यूड नाही शिकवलं अजून मी तुम्हाला. ओके, सो व्हॉट आय एम टीचिंग यू की विच इज द रिझल्टंट. ओके, सो इन ट्रायंगल लॉ थर्ड साइड इज अ रिझल्टंट. ओके, ट्रायंगल लॉ मध्ये कोण रिझल्टंट आहे? थर्ड साइड. ठीक आहे. परत एकदा मी स्टेटमेंट सांगतो, नीट ऐका शांतपणे. ओके, कारण काही पाठ करायची गरज नाहीये. बघा, वेक्टर शब्द आले की दोन शब्द अजून येतात, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. ओके, बघा, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी,
same physical quantity, are represented in magnitude and direction by the two adjacent sides of a triangle taken in order, म्हणजेच one after another. Then their resultant is a third side of a triangle represented in magnitude and direction, and it is directed from starting point of first vector to the end point of second vector. Okay, मग ह्या वाक्याचा अर्थ आहे r bar is a resultant of p bar and q bar. ओके, ठीक आहे. आता याचं नाव ट्रायंगल लॉ काय ते तुम्हाला कळलं असेल, कारण तुम्ही एक ट्रायंगल कंप्लीट केलाय. हे करण्यासाठी तुम्ही एक ट्रायंगल कंप्लीट केला, दॅट्स वाय द नेम इज ट्रायंगल लॉ. ओके, क्लिअर? ओके, सो दिस इज द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. फाइन. Now I'll teach you second law. Which law? Parallelogram law. ओके, आता लक्ष द्या. परत एकदा किती वेक्टर्स आहेत? दोन. AB bar and CD bar, or P bar and Q bar. Okay, so I will draw them. Pay attention. So हा पहिला काढला मी. काय पहिल्याचं नाव? AB bar. ठीक आहे, सेम काढला असंच. त्याचंच नाव आहे P bar. ओके, आता नीट आहे का? जसं मी मगाशी बोललो होतो ना, तसंच मी आता एक स्टेटमेंट सांगतो. ओके, लिसन. इथे काय केलं होतं रे आपण? व्हॉट आय सेड, कीप द टेल ऑफ सेकंड वेक्टर ऑन हेड ऑफ द फर्स्ट वेक्टर, असं बोललो होतं ना. इथे मी काय बोलतोय बघा, कीप द टेल ऑफ सेकंड वेक्टर ऑन टेल ऑफ फर्स्ट वेक्टर. कीप द टेल ऑफ सेकंड वेक्टर ऑन टेल ऑफ फर्स्ट वेक्टर, म्हणजे दोन्ही टेल मॅच करा. म्हणजे हा वेक्टर उचलला, मगाशी काय केलं तर मी ट्रायंगल लॉ मध्ये हा उचलून इकडे ठेवला होता ना, आता हा उचलून इकडे ठेवा. ओके, फाइन. ओके, काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव आहे CD बार और Q बार. ओके, आर यू गेटिंग द डिफरन्स? याला व्हर्टेक्स म्हणतात, कारण आता दोन्ही वेक्टर एकाच पॉइंट मधून निघाले. मगाशी काय झालं होतं, दोन्ही वेक्टर एका पॉइंट मधून आले होते का नाही? एक वेक्टर संपल्यावर दुसरा आला होता, म्हणून त्याला ऑर्डर म्हटलं होतं मी, टेकन इन ऑर्डर. पण इथे काय झालं, बोथ द वेक्टर्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम सेम कॉमन पॉइंट, त्याला व्हर्टेक्स म्हणतात. ठीक आहे, बघा फरक कळला पाहिजे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ, जर वेक्टर्स ऑर्डर मध्ये असतील तर ट्रायंगल लॉ यूज करायचा, वेक्टर्स एकाच पॉइंट मधनं ओरिजिनेट झाले असतील तर पॅरलेलोग्राम लॉ यूज करायचा. कळलं? हा, पण पॅरलेलोग्राम यूज करा किंवा ट्रायंगल लॉ यूज करा, दोघांचं उत्तर सेमच आहे आणि तो रिझल्टंट R बार आहे. ओके, ठीक आहे, डिफरन्स कळलं? कधी ट्रायंगल लॉ आणि कधी पॅरलेलोग्राम लॉ, हे लक्षात राहिलं पाहिजे. व्हेन वेक्टर्स आर इन ऑर्डर, ट्रायंगल लॉ. व्हेन दे ओरिजिनेटिंग फ्रॉम अ सेम कॉमन पॉइंट, पॅरलेलोग्राम लॉ. ठीक आहे, आय टेल यू स्टेटमेंट. ओके, again, now how many vectors are there? Two vectors. Baga, if the two vectors of same physical quantity, okay, represented in magnitude and direction, originate from same common point, okay, ठीक है, such that they form adjacent sides of a parallelogram. इथे मी ना ट्रायंगल म्हणत होतो, इथे पॅरलेलोग्राम म्हणतोय. म्हणजे मी एक तुम्हाला इमॅजिनरी पॅरलेलोग्राम ड्रॉ करून दाखवतो. कळलं तुम्हाला? ओके, नीट बघा, परत एकदा सांगतो. इफ टू वेक्टर्स represented in magnitude and direction of same physical quantity originate from a common point such that they form adjacent sides of a parallelogram. बघा तो parallelogram दिसते ना? Okay, then their resultant, नीट ऐका आता, then their resultant is a diagonal of parallelogram. Then their resultant is diagonal of parallelogram starting from
कारण दोन डायगोनल असतात. हा पण डायगोनल आहे, हा पण डायगोनल आहे. मग कुठला डायगोनल घ्यायचा ना? स्टार्टिंग फ्रॉम कॉमन पॉइंट. म्हणजे हा डायगोनल येईल का? नाही, कारण कॉमन पॉइंट ए ना किंवा सी आहे ना, हा कॉमन पॉइंट आहे ना. मग इथून चालू होणारा डायगोनल रिझल्टंट असतो. सो हा झाला तुमचा आर बार. ओके, स्टेटमेंट परत एकदा ऐका. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी represented in magnitude and direction, okay, represented in magnitude and direction such that, okay, they start from a same common point, they originate or start from same common point, okay, such that they form adjacent sides of a parallelogram, then their resultant is a diagonal of parallelogram starting from same common point. हा दुसरा डायगोनल नाही घ्यायचा, हा डायगोनल घ्यायचा. ओके, समजलं? म्हणजे इथे पण मी काय लिहू शकतो रे, आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. परत एकदा, पी आणि क्यू दोघांचं मॅग्निट्यूड ऍड केल्यावर आर येणार नाही. याचा अर्थ काय असतो? आर हा पी आणि क्यू चा रिझल्टंट आहे. ओके, सो आर इज अ रिझल्टंट ऑफ पी अँड क्यू. फाईन. ओके, समजलं? मला तुम्हाला काय सांगायचं ते समजून घ्या. ओके, इथे आलेला आर आणि इथे आलेला आर वेगळा नाहीये. त्याचं मॅग्निट्यूड पण सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे. फक्त तो काढायची मेथड वेगळी होती. इथे आपण ट्रायंगल लॉ यूज करत होतो, इथे आपण पॅरलेलोग्राम लॉ यूज केला. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला दोन्ही लॉ सायमल्टेनियसली का शिकवले ते कळलं असेल आता. Okay, because they are similar, not similar, but they are used to get the same answer. म्हणजे you have a freedom to use any law. So triangle law का parallelogram, तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही कुठलाही वापरा, पण आन्सर काढा आणि ते आन्सर सेम असतं. ओके, सो वेदर इट इज ट्रायंगल लॉ और पॅरलेलोग्राम लॉ, आर इज सेम इन बोथ द केसेस. ओके, कळलं? आता ना मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, जेणेकरून ना तुम्हाला तिथे पण ट्रायंगल लॉ दिसेल. लगेच दिसतो ट्रायंगल लॉ. बघा आता. ओके, हा कोण आहे रे? ए बी बार म्हणजे पी बार आहे ना, आणि हा ए सी डी बार म्हणजे क्यू बार ना. याला उचला आणि इकडे ठेवा. काय नाव दिलं? सी डी बार म्हणजेच कोण? क्यू बार दिलं. आता मी हा जरा रब करतो थोड्या वेळ. आणि आता बघा इकडे, कळलं का? सेम लॉ झाला ना. म्हणजे हा वेक्टर इथे होता, मग हे कसे झाले? पहिला संपला मग दुसरा चालू झाला ना. हा कुठला लॉ आहे? ट्रायंगल लॉ. हा रिझल्टंट. तेच जर का हा उचलून इकडे ठेवला होता मगाशी जिथे होता तो, ओके, तेव्हा कुठला लॉ होता? पॅरलेलोग्राम लॉ. मला हेच सांगायचं तुम्हाला, वेदर इट इज ट्रायंगल और पॅरलेलोग्राम, आन्सर इज सेम. हेच आन्सर आलं ना दोन्हीकडे. ओके, ठीक आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट विच यू शुड अंडरस्टँड. हे असं व्हिज्युअलाइज झालं पाहिजे तुम्हाला. ओके, म्हणून मी तुम्हाला ते उचलून तिकडे ठेवून दाखवलं. लगेच कळतं की अरे हा ट्रायंगल पण सर याच्यात, नुसतं पॅरलेलोग्राम नाहीये. ओके, तुम्ही जर का इथे ठेवलं तर ट्रायंगलनी आन्सर येतं, इथे ठेवलं तर पॅरलेलोग्रामनी आन्सर येतो, पण आन्सर तर सेम येतं ना. ओके, ठीक आहे. So I taught you two important laws. So when vectors are not in same direction and not in opposite direction, then how to find out their resultant? There are two options. Use triangle law or use parallelogram law. Okay, clear? This is the most important point of this chapter. Most important point. ठीक आहे? ओके, आता दोन प्रश्न. सर तुम्ही मगापासून म्हणताय की आर बार इज अ रिझल्टंट ऑफ पी बार अँड क्यू बार. आर बार इज रिझल्टंट ऑफ पी बार अँड क्यू बार. ओके, मग आता सर आम्हाला प्रश्न पडला की हा आर कोण आहे? हा आर आमचा रिझल्टंट आहे, आणि रिझल्टंट वेक्टर आहे म्हटल्यावर त्याला दोन गोष्टी आहेत. पहिलं काय? मॅग्निट्यूड. ओके, आणि दुसरी काय? डायरेक्शन. सर डायरेक्शन तर आम्हाला दिसतीये,
पण मॅग्निट्यूडचं काय? मॅग्निट्यूड कसं काढायचं? हा 4 असेल, हा 2 असेल, तर उत्तर किती येणार? 6 नाही येणार. 6 कधी येतं? जेव्हा ते सेम डिरेक्शनला असतात. मग सर मॅग्निट्यूड कसं काढायचं आरचं? तर त्याचं डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहे. कळलं? ओके. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला ट्रायंगल लॉचं रिझल्टंट किंवा पॅरलेलोग्रामचं रिझल्टंट, दोघांचं रिझल्टंट सेम आहे ना, त्याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं हे डेरिव्हेशन शिकवणार आहे. क्लिअर? ओके. मग आता मी तुम्हाला ट्रायंगलला थोडा अजून डिटेलमध्ये शिकवतो. ओके, पे अटेन्शन. आता ट्रायंगलला सगळ्यांना क्लिअर कट कळलाय. ओके. नाउ आय एम गोइंग टू टीच यू टू प्रॉपर्टीज ऑफ अ ट्रायंगल लॉ which are very simple to understand. Pay attention. Okay. First property is that the vector addition is commutative. Vector addition is commutative. Okay. आता commutative म्हणजे काय? ओके, सोपं सांगतोय बघा. 3 plus 2 5. 2 plus 3 5. म्हणजे ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. कळलं का? ही मॅथ्स मध्ये असतं. ओके. 3 plus 2 5. 2 plus 3 5. म्हणजे सेम उत्तर आलं ना, म्हणजे ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. ओके. बघा आता दुसरं एक्झाम्पल नीट बघा. 3 minus 2 1. 2 minus 3 -1. सेम आलं का उत्तर? नाही. याचा अर्थ सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. जर आन्सर उलट केलं आणि आन्सर सेम आलं तर कम्युटेटिव्ह. ओके. मग ऍडिशन काय असते? ऍडिशन कम्युटेटिव्ह असते, सबट्रॅक्शन कम्युटेटिव्ह नसते. मल्टिप्लिकेशन चेक करा. 3 into 2 6. 2 into 3 6. So multiplication is also commutative. Okay. Division check करा. 4 divided by 2 2. 2 divided by 4 1 by 2. सेम आलं का? नाही. So division is not commutative. So addition आणि मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह असते, डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन कम्युटेटिव्ह नसते. ओके. तुम्हाला कम्युटेटिव्ह या शब्दाचा अर्थ कळला असेल आता. ओके. सो द फर्स्ट प्रॉपर्टी इज दॅट वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. मी इथे फक्त कम्युटेटिव्ह असा शब्द लिहितो. ओके. तुम्हाला मी व्यवस्थित अर्थ सांगितलाय कम्युटेटिव्ह म्हणजे काय. तेच ऑपरेशन तुम्ही उलट केलं तर उत्तर सेम आलं तर त्याला कम्युटेटिव्ह म्हणतात. ओके. बघा आता आपण हे वेक्टर्स मध्ये बोलतोय. ओके. मग समजा मी दोन वेक्टर घेतो, ए बार आणि बी बार नावाचा, किंवा पी बार आणि क्यू बार नावाचा. तर पी बार प्लस क्यू बार मस्ट बी इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. तरच तुम्ही म्हणू शकता की इट इज कम्युटेटिव्ह. ओके. बघा आता चेक करू आपण. खूप सिंपल आहे. ओके. ओ ए, पहिल्या वेक्टरचं नाव ओ ए म्हणजेच पी बार आहे. ठीक आहे. ट्रायंगल लॉ बद्दल बोलतोय ना आपण. नीट बघा. दुसरा वेक्टर आहे ए बी बार, त्याचं नाव आहे क्यू बार. ओके. पहिला कोण घेतला? पी बार. मग हे इथं पहिला पी बार आहे ना, पहिला पी बार घेतला, मग कोण घेतला? क्यू बार. आता याचा रिझल्टंट काढायचा. कुठला लॉ? ट्रायंगल का पॅरलेलोग्राम? Now common sense है, vectors are one after another, it means it is which law? It is triangle law. चला रिझल्टंट काढतो, रेड कलर मी दाखवतो. हा आला रिझल्टंट. आला रिझल्टंट. काय रिझल्टंटचं नाव? पी बार प्लस क्यू बार. सर तुम्ही आर बार काय नाही लिहिलं? आर बार लिहिलं तरी चालतं, पी बार प्लस क्यू बार लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. पहिले कोण घेतला? पी बार. मग कोण घेतला? क्यू बार. रिझल्टंट कोण आला? पी बार प्लस क्यू बार. ठीक आहे. आता नीट बघा. आता पहिला कोण घ्यायचा? क्यू बार. पहिला कोण घ्यायचा? क्यू बार. ओके. ठीक आहे. पहिला क्यू बार घ्यायचा आणि नंतर पी बार घ्यायचा. पहिले क्यू बार, मग पी बार, आणि मग त्याचा रिझल्टंट चेक करा. ठीक आहे. आता एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. इकडे बघा. नंतर दोन कन्स्ट्रक्शन करायला लागतील. हा ए बी बार आहे ना, ए बी बार. सी व्हॉट वॉज द डेफिनेशन ऑफ इक्वल वेक्टर्स? काय होते इक्वल वेक्टरची डेफिनेशन? टू वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डिरेक्शन. बरोबर.
मग मी तुम्हाला सांगितलं की एक वेक्टर ड्रॉ करा ओसी बार नावाचा. ओसी बार नावाचा एक वेक्टर ड्रॉ करा. आता नीट बघा, एबी बार आणि ओसी बार दोघं सेम टाईप, सेम मॅग्निट्यूड, सेम डिरेक्शन, म्हणजे इक्वल वेक्टर आहेत ना. मग हा क्यू बार आहे तर हा पण कोण आहे? क्यू बार. ओके. सिमिलरली ओ ए बार आहे ना, तुम्ही ना हा खालचा पार्ट विसरून जावा जरा, फॉरगेट नाव. हा कोण आला? हा पी बार आला. कळलं तुम्हाला? ओके. दोन पॅरलल वेक्टर काढले, एक क्यू बारला पॅरलल काढला आणि एक पी बारला पॅरलल काढला. आता ना तुम्ही हा खालचा पार्ट थोडासा विसरून जावा, लोअर पार्ट. ओके. इथे पहिला कोण घेतलं होतं तुम्ही? पी बार. मग कोण घेतला होता? क्यू बार. रिझल्टंट कोण आला होता? स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर ना. आता नीट बघा, आता मी दुसरा कलर वापरतो. आय एम गोइंग टू यूज ग्रीन कलर. इथून तुमचा पहिला वेक्टर सुरू झाला. कोण आहे पहिला वेक्टर? क्यू बार. संपला. त्याच्या पुढे कोण आहे? पी बार. म्हणजे हे दोन वेक्टर आहेत ना, कसे आहेत रे? हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर. हाऊ आर दे? दे आर वन आफ्टर अनदर. म्हणजे त्यांचा रिझल्टंट कोण? थर्ड साइड. आणि डायरेक्शन स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. मग हा कोण आहे माझं? स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर, एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. म्हणजे ही लाईन कोण झाली? रिझल्टंट. ऍक्च्युली एकच लाईन आहे, दोन नाही आहेत. ते तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडीशी शेजारी काढली. मी याचं नाव काय? क्यू बार प्लस पी बार. कळलं? ओके. याचा अर्थ तुम्ही पी बार पहिल्यांदा घेतला, क्यू बार नंतर घेतला, तर उत्तर काय आलं होतं? पी बार प्लस क्यू बार ना. आणि डायरेक्शन काय होती? ओ टू बी. तुम्ही क्यू बार पहिल्यांदा घेतला, पी बार नंतर घेतला, तरी रिझल्टंट कोण आला? क्यू बार प्लस पी बार. आणि डायरेक्शन काय होती? ओ टू बी. म्हणजे या दोघांचं मॅग्निट्यूड पण सेम आलं, डायरेक्शन पण सेम आलं. म्हणजेच पी बार प्लस क्यू बार इज एक्झॅक्टली इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. सो वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. म्हणजे वेक्टरमध्ये तुम्ही पहिल्यांदा कुठला वेक्टर घेताय यानी काही फरक पडणार नाही, उत्तर सेम येणार. ओके. सो वेदर यू टेक पी बार फर्स्ट और क्यू बार, यू आर गोइंग टू गेट सेम आंसर. ठीक आहे? ओके. Okay, so we proved the first property, vector law is commutative. Okay, so whether you take p bar first or q bar first, answer is same. ठीक है? चलेगा? Now the second property is vector addition is associative. Okay, now first of all, what do you mean by associative? Now again, it's a mathematical property. Commutative, associative, distributive, हे mathematical properties आहेत. Okay, associative म्हणजे काय रे? There is an involvement of three vectors. So suppose first a bar plus b bar plus c bar. म्हणजे याचा अर्थ काय? पहिल्यांदा तुम्ही a आणि b चा रिझल्टंट काढा आणि मग त्याचा आणि c चा काढा, किंवा a bar plus b bar plus c bar. Okay, what it means? First you find out resultant of a and b, and then तो resultant plus c चा resultant, किंवा तुम्ही पहिल्यांदा b आणि c चा resultant काढा आणि मग a बरोबर करा. So do whatever. Okay, ठीक आहे? Now we will again prove this diagrammatically. Okay, आपण diagrammatically prove करू. बघा, लक्ष द्या. Okay, so first I'll take a vector a bar. Okay, आता मी थोडी मुद्दामून थोडंसं वेगळी डिरेक्शन काढतोय ऍज पर युअर टेक्स्ट बुक. ओके, this is a bar. Okay, the name is OP bar. Okay, this is a bar. ठीक है? Now I'll take b bar. Fine. Okay, and I'll take one more vector c bar. Fine.
ओके, बघा 3 वेक्टर आहेत, ओ ए बार, बी बार, सी बार, ओ पी बार, पी क्यू बार, क्यू आर बार. ठीक आहे ना. आता इथे पहिल्यांदा कोण आहे रे सर? पहिल्यांदा ए आणि बी चा रिझल्टंट काढा, म्हणून तर पहिल्यांदा ब्रॅकेट टाकलाय ना. मग दिस इज फर्स्ट पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट. इथे संपला, दुसरा चालू झाला म्हणजे ट्रायंगल लॉ. ओके, म्हटल्यावर आय विल शो यू विथ रेड कलर. कोण आहे हा सर? हा आहे ए बार प्लस बी बार. राईट. बघा ना, स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर, एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर, म्हणजे ह्या दोघांचा हा रिझल्टंट आहे. आता त्याच्यामध्ये कोण ऍड करायचंय? सी. बघा, हा पहिला, हा दुसरा. त्या दोघांचा रिझल्टंट मी ब्लू कलरनी दाखवतो. ए बार प्लस बी बार प्लस सी बार. कळलं? ओके, आपण दोनदा ट्रायंगल लॉ वापरला. पहिला वेक्टर, दुसरा वेक्टर, वन आफ्टर अनदर, त्याचा रिझल्टंट ए बार प्लस बी बार, पहिल्यांदा ट्रायंगल लॉ वापरला. आता या दोन साईडला विसरून जावा. ही तुमची पहिली साईड, जिचं नाव ए बार प्लस बी बार आहे. ही दुसरी साईड, बघा, जिथे पहिली संपली तिथे दुसरी स्टार्ट झाली. परत एक ट्रायंगल लॉ, हा रिझल्टंट. फाईन. ओके, सो दिस इज माय आन्सर. ओके, आपण पहिले सुरुवात कोणापासून केली होती? मी ए बार प्लस बी बार पासून. आता इथे पहिले कुणाचं रिझल्टंट काढा? बी बार प्लस सी बार काढा. बघा इकडे, बघा, बी बार सी बार दिसतोय. हा बी बार, हा सी बार. त्याचं रिझल्टंट मी व्हाईट कलरनीच दाखवतो. काय नाव आहे याचं? बी बार प्लस सी बार. कळलं? ठीक आहे. हा बी बार, बघा, इथून इथे गेला, सी बार इकडे गेला, मग रिझल्टंट हा येणार ना, बी बार प्लस सी बार. आता ए बार मध्ये बी बार प्लस सी बार ऍड करा. बघा आता अगोडे ए बार मध्ये बी बार प्लस सी बार ऍड करा. ए बार मध्ये बी बार प्लस सी बार ऍड करा. पहिली साईड, दुसरी साईड, हा येणार ना रिझल्टंट. म्हणजे हीच लाईन आली ना. हे दोन लाईन सेम आहेत, तुम्हाला कळवा म्हणून थोडं वर खाली काढलं. म्हणजे हा कोण आहे? हा ए बार प्लस बी बार प्लस सी बार. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ए बार प्लस बी बार घ्या किंवा बी बार प्लस सी बार घ्या, रिझल्टंट दोघांचा सेम आला, मॅग्निट्यूड पण सेम, डिरेक्शन पण सेम. इट मीन्स दिस लॉ इज ऑल्सो फॉलोड बाय वेक्टर ऍडिशन. म्हणून म्हणतात वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह ॲज वेल ॲज वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. दिस इज डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, समजलं? ओके, सो this is commutative law, this is associative law. Fine. Okay, now there are two numericals in your book which we will solve. बघा, page 19, example 2.1. Pay attention. Express vector AC bar in terms of vectors AB bar and CB bar from the following figure. Figure दिलेली आहे तुम्हाला. बघा, उलट झालं. ओके, मग काय सांगितलंय? एक्सप्रेस एसी बार. ठीक आहे, करू आपण एक्सप्रेस एसी बार. सगळ्यात पहिल्यांदा इथे ट्रायंगल लॉ यूज झालाय. ओके, ट्रायंगल लॉ मला कसं कळलं? तर मला असं दिसतंय की दोन वेक्टर्स ऑर्डर मध्ये आहेत. बघा, हा ए बी आणि बी सी ऑर्डर मध्ये आहेत का? नाही. ऑर्डर मध्ये कोण आहे? ए सी आणि सी बी ऑर्डर मध्ये आहेत. म्हणजे ए बी हा त्यांचा रिझल्टंट आहे. इथून स्टार्ट झाला, पहिला एसी, तिथे संपला, दुसरा चालू झाला ना. मग हा तिसरा कोण आहे? रिझल्टंट. म्हणजेच कोण रिझल्टंट आहे? एसी बार युझिंग ट्रायंगल लॉ. व्यवस्थित आन्सर लिहू आपण. युझिंग ट्रायंगल लॉ, एसी बार प्लस सी बी बार इज इक्वल टू ए बी बार. कळलं?
AC बार प्लस CB बार इज इक्वल टू AB बार. त्यांनी कुणाला एक्सप्रेस करायला सांगितलंय? AC बारला. मग हा पलीकडे घ्या. AC बार इज इक्वल टू AB बार मायनस CB बार. झालं. दिस इज युअर आन्सर. कळलं? फक्त तुम्हाला जो ट्रायंगल लॉ कुठला आहे तो कळला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ते दोन वेक्टर शोधा जे ऑर्डर मध्ये, मग ऑटोमॅटिक तुम्हाला रिझल्टंट मिळेल. ओके, दिस वॉज द सिम्पलेस्ट न्यूमेरिकल. ओके, सो नाउ सेम पेज, एक्झाम्पल 2.2. आणि आता लक्ष द्या. ओके, नीट. फ्रॉम द फॉलोइंग फिगर, पहिले मी डायग्राम काढतो बघा. O, A, B, C आणि D, A1 बार, A2 बार, A3 बार, A4 बार and A5 बार. ठीक है? Now this diagram is given to you. Pay attention. From the following figure, determine the resultant of four vectors. 4 A1, A2, A3, A4. परत एकदा ऐका. From the following figure, determine the resultant of four vectors A1, A2, A3, A4. A5 नाही. या चौघांचा रिझल्टंट काढा असं सांगितलंय आपल्याला. ओके, काढू आपण. बघा आता. सो खूप वेक्टर आहेत. ओके, तुम्ही तर आम्हाला एका वेळेस दोनच वेक्टरचे शिकवले. ओके, एक तर ट्रायंगल लॉ किंवा पॅरलेलोग्राम लॉ. पण एका वेळी किती वेक्टर होते? दोन. टेन्शन नाही घ्यायचं. एका वेळेस दोन येताना आपल्याला मग दोन दोन घेऊन करू आपण. ओके, बघा. फॉरगेट ऑल आर. या दोघांवर लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेट ऑन A1, A2. दॅट्स इट. बाकी कोणावर लक्ष नका देऊ. A1, A2 बघा. बाकी विसरून जावा. स्टार्टिंग पॉइंट O, पहिला वेक्टर A1 बार, जिथे तो संपला तिथे दुसरा सुरू झाला. म्हणजे कुठला लॉ? ट्रायंगल लॉ. मग त्यांचा रिझल्टंट कोड थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल काढून टाकू लगेच. म्हणजे हा कुणाचा रिझल्टंट आहे? A1 आणि A2 चा. इथे मी लिहितो A1 बार प्लस A2 बार. ओके, हेच तुम्ही असंही लिहू शकता. ट्रायंगल लॉ वापरला ना आपण. ट्रायंगल लॉ म्हणजे OA बार प्लस AB बार इज इक्वल टू OB बार. काय OAचं नाव? A1 बार प्लस A2 बार इज इक्वल टू OBचं नाव काय येणार मग? A1 प्लस A2. ठीक आहे, समजलं? कळलं? म्हणजे या दोघांचं काम झालं. A1, A2चा रिझल्टंट मिळाला. आता यांना विसरून जावा. मी रब नाही करत, विसरून जावा. ओके, आता पुढचे दोन घ्या. चला, कोण आहे पहिला? सर A1 प्लस A2 म्हणजेच OB. आणि दुसरा सर BC. जिथे OB संपला तिथून BC स्टार्ट झाला. म्हणजे आता ह्या दोघांना ट्रायंगलला वापरा. त्यांचा रिझल्टंट कोण? त्यांचा रिझल्टंट थर्ड साइड. बरोबर? परत एकदा ट्रायंगल. हा पहिल्यांदा वापरला ट्रायंगलला. दुसऱ्यांदा बोला, कोण पहिला? OB बार प्लस BC बार. रिझल्टंट OC बार. what is OB बार? वरतीच आहे. A1 बार प्लस A2 बार प्लस BC बार कोण आहे? A3 बार इज इक्वल टू OC बार. म्हणजे याचं नाव काय आलं? याचं नाव आलं A1 बार प्लस A2 बार प्लस A3 बार. ब्रॅकेट टाकला तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. आता शिकवले असोसिएटिव्ह लॉ असतो. ओके, सो हा जो आहे ना, हा तिघांचा रिझल्टंट आहे. A1, A2, A3 चा. जमतंय का? हा जो काढलाय ना आपण, हा तिघांचा रिझल्टंट आहे. A1, A2, A3 चा. ओके, आता या साईडला पूर्ण विसरून जावा. फॉरगेट दिस साईड. हा पहिला वेक्टर OC बार, दुसरा CD बार. तिसऱ्यांदा ट्रायंगल लावा.
OC bar plus CD bar is equal to OD bar. Right? काय OC bar? OC bar है A1 bar plus A2 bar plus A3 bar plus CD bar काय? A4 bar is equal to OD ला नाव आहे A5 bar. म्हणजे हा जो आहे जो ऑलरेडी आपण दाखवला आहे त्यांनीच दाखवल्या डायग्राम मध्ये हा A5 आहे, हा A5 बार आहे जो या चौघांचा रिझल्टंट आहे A1 बार प्लस A2 बार प्लस A3 बार प्लस A4 बार. कळलं? सो आपण आन्सर काढलं. ओके, याचा अर्थ एक तुम्ही ना गोष्ट नीट बघा, इथं आपण ना ट्रायंगलला तीनदा वापरला आणि आपण 1 2 3 4 चार साईड्सचं उत्तर काढलं. मग 10 साईड असतील टेन्शन नाही घ्यायचं, ट्रायंगलला ऍड करत जायचं. ओके, किंवा असंही म्हणू शकतो आपण जो शेवटचं जे उत्तर आहे ना ते कुठून कुठे गेलं रे, स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर. म्हणजे डायरेक्शन लगेच कळाली. कळलं? ओके, याला ऍक्च्युली पूर्वीच्या सिलेबसमध्ये पॉलिगॉन लॉ म्हणायचे. ओके, पण पॉलिगॉन लॉ जरी असला, हा पॉलिगॉन मीन्स मेनी साइड्स, तरी मुळात त्याच्यात वापरतोय कुठला लॉ आपण? ट्रायंगल लॉ. ओके, ठीक आहे. सो टुडे आय टॉट यू हाऊ टू फाइंड आउट रिझल्टंट बाय टू लॉज, ट्रायंगल लॉ अँड पॅरलेलोग्राम लॉ. ट्रायंगल लॉच्या दोन प्रॉपर्टी शिकवल्या, कम्पिटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आणि हे दोन प्रॉब्लेम्स. ठीक आहे. ओके, नोट्स तुम्हीच काढा, नोट्स खूप इझी आहे. काही नाही, स्टेटमेंट लिहायचं. तुमच्या पुस्तकामध्ये सेकंड पॅराग्राफ आहे ट्रायंगल लॉमध्ये, दॅट इज अ स्टेटमेंट. तेवढंच लिहायचं. डायग्राम काढायची, दोन प्रॉपर्टीज लिहायच्या, त्यांची पण डायग्राम काढायची, आणि हे न्यूमरिकल्स. ओके, ठीक आहे. फाईन. टुमॉरो आय टीच यू मॅग्निट्यूड ऑफ दॅट रिझल्टंट. ओके, सो फॉर टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.